तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज घेऊन आलेला आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम मी शेतकऱ्यांना काही महत्त्वपूर्ण असे अपडेट घेऊन आलेला आहे. जसं की बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव मिळतो याबद्दल मी सविस्तर माहिती देणार आहे. तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे की तुमचा कापूस विक्री असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तुमच्या कापसाला योग्य तो भाव मिळू शकतो. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर सर्वप्रथम मी तुमच्यापर्यंत काही 10 ते 12 अशा बाजार समित्या सादर करणार आहे आणि त्या बाजार समितीचे बाजारभाव मी सांगणार आहे. तर सर्वप्रथम पुन्हा एकदा सांगू इच्छितो शेतकऱ्यांना की या शेती अपडेट यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी बाजारभाव हे रोज घेऊन येत असतो. जसं की हळद बाजारभाव, कापूस बाजारभाव, सोयाबीन बाजारभाव, तूर बाजारभाव, इतर सर्व पिकाचे अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील. जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम मी तुमच्यापर्यंत सादर करणार आहे सावनेर, अकोट, अकोला, हिंगणघाट, पुलगाव, मारेगाव, पारशिवनी, तसंच पारशिवनी झाल्याच्यानंतर उमरेड, काठोल, अजून पुलगाव, हिंगणा, किनवट. तर समोर आपण सोनपेठ आणि वर्धा आणि हिमायतनगर असे 10 ते 12 बाजार समितीच्या आपण बाजारभाव पाहणार आहोत. तर शेतकऱ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून असेच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जसं की कापूस बाजारभाव आजचा मी सांगणार आहे ते तुम्हाला येणारे दुसरे काही बाजारभाव असतील ते तुम्हाला लागलीच पाहायला मिळतील. तर सर्वप्रथम आज आपण सुरुवात करूया कापूस बाजारभाव आणि कापूस बाजारभाव कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर याबद्दल मी सविस्तर माहिती देणार आहे आणि कोणत्या बाजार समितीमध्ये काय बाजारभाव मिळतो याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती देणार आहे आणि शेतकऱ्यांनी हे बाजारभाव पाहूनच आपला कापूस विकावा ही माझी विनंती आहे. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया सावनेर या बाजार समितीपासून. तर सावनेर बाजार समितीमध्ये 6,775 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 6,800 रुपये प्रति क्विंटल सावनेर या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर मिळतो आहे. तर समोर अकोट बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर अकोट बाजार समितीमध्ये 7,000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी अकोट या बाजार समितीमध्ये दर आहे कापसाला. तर जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 6,700 रुपये प्रति क्विंटल एवढा अकोट या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर सांगायचं एवढं तात्पर्य आहे की जर सावनेर अकोट कोणी शेतकरी पाहणार व्हिडिओ असतील तर त्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून हे कापूस बाजारभाव मोठे फेरबदल होत असतात. तर या फेरबदलच्या माध्यमातून मी कापूस बाजारभाव ही डेली पोस्ट असते किंवा इतर पिकाचे सुद्धा अपडेट माझ्या यूट्यूब चॅनलवर असतात. तर समोर आपण अकोला या बाजार समितीचे सुद्धा पाहणार आहोत. अकोला बाजार समितीमध्ये 6,880 रुपये प्रति क्विंटल एवढा कापसाला भाव आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,000 रुपये प्रति क्विंटल अकोला या बाजार समितीमध्ये कापसाला भाव मिळतो आहे. तर समोर आपण हिंगणघाट या बाजार समितीचे जर पाहायला गेलं तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये 6,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,300 रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट या बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीत जास्त भाव मिळतो आहे. तर समोर आपण पुलगाव या बाजार समितीचे जर पाहायला गेलं तर पुलगाव बाजार समितीमध्ये 6,200 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी कापसाला दर मिळतो आहे पुलगाव या बाजार समितीमध्ये आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,200 रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त पुलगाव या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर मारेगाव बाजार समितीचे पाहायला गेलं तर मारेगाव बाजार समितीमध्ये 6,600 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी कापसाला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 7,200 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळतो आहे. तर समोर पारशिवनी बाजार समितीचे जर पाहायला गेलं तर पारशिवनी बाजार समितीमध्ये 6,400 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,800 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळतो आहे. तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की पारशिवनी मारेगाव असे कोणी शेतकरी पाहणार असतील तर त्यांना योग्य तो भाव मिळू शकतो. जेणेकरून या भावामध्ये मोठे फेरबदल होत असतात. कधी भाव वाढतो कधी कमी होतो या संदर्भात व्हिडिओ मी घेऊन येत असतो. त्यामुळे नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर समोर उमरेड या बाजार समितीचं जर पाहायला गेलं तर उमरेड बाजार समितीमध्ये 6,500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,900 रुपये प्रति क्विंटल एवढा उमरेड या बाजार समितीमध्ये कमीत कमी कापसाला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्त दर मिळतो आहे 6,900 रुपये. तर समोर आपण काटोल या बाजार समितीचे जर पाहायला गेलं तर काटोल बाजार समितीमध्ये 6,600 रुपये प्रति क्विंटल एवढा कापसाला कमीत कमी दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 7,100 रुपये प्रति क्विंटल एवढा या काटोल बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर पुलगाव बाजार समितीचं जर पाहायला गेलं तर पुलगाव बाजार समितीमध्ये 5,800 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,000 रुपये प्रति क्विंटल
एवढा या पुलगाव या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर आपण हिंगणा, किनवट अशा काही 2-3 बाजार समितीचे पाहणार आहोत. तर समोर हिंगणा बाजार समितीचे जर पाहायला गेलं तर हिंगणा बाजार समितीमध्ये 6,400 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी कापसाला दर मिळतो आहे. आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 6,800 रुपये प्रति क्विंटल एवढा कापसाला हिंगणा या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर किनवट बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर किनवट बाजार समितीमध्ये 6,600 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळतो आहे. आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 6,900 रुपये प्रति क्विंटल कापसाला किनवट या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर शेतकऱ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. जसं की मी शेती संबंधित सर्व माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तर समोर आपण सोनपेठ बाजार समितीचे सुद्धा पाहणार आहोत. सोनपेठ बाजार समितीमध्ये 8,500 रुपये प्रति क्विंटल एवढा कापसाला दर मिळतो आहे. आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,000 रुपये प्रति क्विंटल एवढा कापसाला दर मिळतो आहे. तर वर्धा बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर वर्धा बाजार समितीमध्ये 6,300 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे. आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 7,100 रुपये प्रति क्विंटल एवढा कापसाला जास्तीत जास्त वर्धा या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर हिमायतनगर बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर हिमायतनगर बाजार समितीमध्ये 6,500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 6,600 रुपये प्रति क्विंटल एवढा या हिमायतनगर बाजार समितीमध्ये कापसाला दर मिळतो आहे. तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत राहू. जसं की मी इतर सर्व अपडेट घेऊन येत असतो त्याच संदर्भात आज मी कापूस बाजारभाव घेऊन आलेला आहे. त्याकरिता तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलवर येऊन भेट द्या. तर धन्यवाद. जय हिंद.